नमस्कार, मी शामराव मोकाशी. महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सी चालकाने इरादापत्र म्हणजे रिक्षा टॅक्सीच्या परमिटसाठी अर्ज केलेले होते आणि त्यांनी 500 रुपये भरलेले होते आणि त्यांच्याकडे पावत्या आहेत. ज्यांनी अर्ज केलेले होते आणि ज्यांच्याकडे पावत्या आहेत त्यांनी आता त्यांना लवकरच इरादापत्र मिळणार आहे. लवकर 2-4 दिवसात कदाचित सोमवारपासून बी काम चालू होईल. पण तुमच्याकडं शाळेचा दाखला, तुमच्याकडं राशन कार्ड, वोटिंग कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, ते 500 रुपये भरलेली जी पावती, अप्लाय, पोलीस रिपोर्ट आणि 15 वर्षाचा वास्तव्याचा दाखला, ही कागदपत्र असतील आणि ती पुन्हा तुम्ही अर्ज केलेला होता त्याच्यावरती अपलोड करावे लागणार आहेत, त्यांनाच ही परमिट मिळतील. आणि एक प्रतिज्ञापत्र लागतं, ते कुठं हातानं लिहिलेलं वगैरे असं काही चालणार नाही, अपलोड होणार आहे. ते प्रत्येकानं आता तुम्ही बिंदासपैकी ही फाईल तयार करा, एवढी कागदं, आणि तुम्हाला 2-4 दिवसात 5 दिवसातच ही परमिट मिळतील. आदेश आला की आपण जाहीर करू आणि मग तुम्ही ताबडतोब RTOला जाऊन काढा. डायरेक्ट स्वतः जायचं, स्वतः परमिट काढायचं. पण हे पेपर एवढे अपलोड करावे लागणार आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. लवकरच ऑर्डर येते की ज्यांनी इरादापत्रासाठी 10 तारखेपर्यंत लाईन चालू होती, 11 तारखेला ती लाईन बंद झाली. म्हणजे 11 तारखेपर्यंत जरी तुम्ही अर्ज केला असेल, तुमच्याकडे 500 रुपयाची पावती असेल, अप्लाय असेल आणि एवढी कागदपत्र असतील, त्यांनी आपापल्या फाईल तयार करा. अगदी दहिसर RTOमध्ये एवढा मोठा मचाड आहे. लाचखोर अधिकाऱ्यांनी त्या दलालांच्याकडं पहिल्यात पावत्या घेतलेल्या आहेत ती सगळी, आणि त्यांच्याकडे 4-4 हजार रुपये हा आदेश येणार म्हणल्यावर ते खाऊन बी बसलेले आहेत. ते पेपर पुन्हा अपलोड करावे लागणार आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. आणि स्वतःची कामं स्वतः करा. ज्यांच्याकडं अर्ज केलेल्यांच्या पावत्या होत्या आहेत, एवढी कागदपत्र आहेत, त्यांना लवकरच इरादापत्र मिळणार आहेत. व्हिडिओ शेअर करा.